नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यांना एआयचा अटकाव। एआय लेपर्ड डिटेक्शन अलार्मचा नाशिकमध्ये प्रयोग सुरू। बिबट्या दिसताच वाजणार सायरन, नागरिक होणार सतर्क। नाशिक जिल्ह्यात नागरी वस्ती शेजारील बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चाललाय। अनेक वेळा पाळीव जनावरेच नव्हे तर निष्पाप नागरिकही या हिंस्र प्राणीच्या हल्ल्याचा बळी ठरले। या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या हालचाली वेळीच ओळखून धोका टाळण्यासाठी आता वन विभागानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे। दिंडोरी तालुक्यातील निळबंडी परिसरात एआय लेपर्ड डिटेक्शन वॉर्निंग अलार्म सिस्टम या प्रायोगिक उपक्रमाची सुरुवात झाली आहे। लोखंडी खांबावर बसवलेल्या या यंत्रणेचा कॅमेरा 60 मीटरच्या परिघात बिबट्याची हालचाल टिपतो आणि लगेच 120 डेसिबलचा सायरन वाजतो। हा आवाज तब्बल 2 किलोमीटरपर्यंत ऐकू येतो, त्यामुळे नागरिकांना वेळेत सावध होण्याची संधी मिळते। जुन्नर नंतर नाशिक जिल्हा राज्यातील दुसरा जिल्हा ठरलाय जिथे ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली। 1 लाखांहून अधिक बिबट्यांच्या प्रतिमांचा डेटा या एआय प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आला। या एआय लेपर्ड डिटेक्शन सिस्टममुळे त्या कॅमेऱ्यासमोरून ज्या वेळेला रात्रीच्या वेळी बिबट प्राणी जाईल त्यावेळेला ती सिस्टममध्ये तो फोटो कॅप्चर होईल आणि त्यातून काही सेकंदामध्ये एक अलार्म वाजला जाईल की ज्याचा आवाज जो आहे तो 120 डेसिबल पर्यंत येतो, जेणेकरून परिसरात राहणाऱ्या 1 किलोमीटर पर्यंतच्या लोकांना तो आवाज जाईल आणि बिबट या ठिकाणी आलेला आहे, आपल्याला दक्ष राहावे लागेल अशा पद्धतीचं लोकांना अलर्ट मिळेल, जेणेकरून काही विपरीत मानवी हल्ला किंवा अन्य प्रकारे नुकसान होणार नाही यासाठी लोकांना ती सूचना मिळेल। तर सध्या हे यंत्र बसून आता जवळपास 11 दिवस झालेले आहेत। तर आम्ही जेव्हा नागरिकांशी या संवाद साधला याचे उपयोगितेबाबत आणि त्रुटींबाबत, तर काही जाणकार व्यक्तींचं म्हणणं आहे की यामध्ये जे कॅमेऱ्याचा अँगल आहे किंवा कॅमेऱ्याची जी कॅपॅसिटी आहे साधारणतः ती 50 मीटर पर्यंत डिटेक्ट होतं, परंतु त्यापेक्षा अधिक ती वाढली पाहिजे। शिवाय इलेक्ट्रिसिटीवर हे ऑपरेट असल्यामुळे त्याला जर पॉवर ब्रेक झाला तर त्याला एक बॅकअप सिस्टम पण असली पाहिजे की जी कमीत कमी 10 तास रात्रभर तरी कॅमेरा चालू ठेवेल। त्याचबरोबर त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे किंवा साईडने जरी बिबट गेला तरी यावा यासाठी त्या युनिटवरच्या कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवावी किंवा पीटीझेड सारखे काही कॅमेरे त्यावरती बसवता येतील का याबाबत देखील लोकांनी त्यांचे अभिप्राय नोंदवलेले आहेत। आणि या सर्व अभिप्रायांचा विचार करून आम्ही जी पुरवठादार कंपनी आहे त्यांना देखील याबाबत कळवणार आहोत आणि त्याबाबत अजून त्या चांगल्या प्रकारे त्याचा कसा वापर करता येईल याबाबत देखील विचार चालू आहे। हा प्रायोगिक उपक्रम यशस्वी ठरला तर नाशिकच्या इतर बिबट्या प्रभावित भागात ही प्रणाली बसवली जाणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, नाशिक।